पाखांडाचे दरकुटे, मोडी वाग्वाद अव्हाटे, कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या 12व्या अध्यायातील 14व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंच्या कृपादृष्टीला माता असं संबोधून तिच्याशी संवाद करत आहेत, तिच्याकडे काही मागणी करत आहेत. हा जो ग्रंथ आरंभलेला आहे, या ग्रंथ निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची मागणी या 11व्या, 12व्या आणि 13व्या या 3 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या गुरु मातेकडं किंवा गुरुकृपा दृष्टी रूपी मातेकडं मागणी केलेली आहे की हा माझा जो ग्रंथ आहे यामध्ये हा मराठी भाषेमध्ये मी निर्माण करत असल्यामुळं मराठी भाषेच्या प्रांतामध्ये नवरसांचे सागर काय कर भरव. उचित असे रत्न जे आहेत, अलंकार जे आहेत भाषेचे, त्या रत्नांचे आगर खाणी या ठिकाणी निर्माण कर. भावार्थाचे गिरीवर निफजवी माये. आणि गीतेचा जो अभिप्रेत अर्थ आहे, जो भाव आहे, भगवंताचं जे मनोगत आहे शब्दांच्या पाठीमागचं, ते प्रकट कर. कसं? गिरीवराप्रमाणे त्याचे गिरीवर उभं कर, पर्वत उभे कर. साहित्य सोनियाच्या खाणी, आणि साहित्यरूपी सोन्याच्या खाणी या मराठी भाषेरूपी भूमीमध्ये प्रकट कर. उघडवी देशीयेची या क्षोणी. देशी भाषेच्या या पृथ्वीमध्ये, भूमीमध्ये साहित्यरूपी सोन्याच्या खाणी काय कर? प्रकट कर. आणि विवेकवल्लीची लावणी हो देई सेंघ. आणि विवेक म्हणजे विचार, सत्य मिथ्या विवेक असेल, आत्मा अनात्मा विवेक असेल, नित्य अनित्या संबंधीचा विवेक असेल, शुची अशुची, धर्म अधर्म, सुख दुःख, हा जो विचार आहे, विवेक आहे, त्या विचारांच्या वेलींची पुष्कळ लावणी या देशीयेची या क्षोणी या मराठी भाषेच्या भूमीमध्ये आपण लावावी. हे गुरु कृपादृष्टी माते संवाद फळनिधाने, म्हणजे गुरु शिष्यामधील प्रश्नोत्तर रूपी जो संवाद होणार आहे, ते संवाद हे जणू फळ, आणि या फळांची निधानं असलेली, सिद्धांताची उद्यानं असलेली वन सर्व काळ काय कर? निर्माण कर. लावी म्हणे गहने निरंतर. म्हणजे या ग्रंथ रचनेसाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याची मागणी या 3 ओव्यामध्ये केलेली आहे की या ग्रंथामध्ये हे असं असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे, याचा विचार या 14व्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी मांडलेला आहे. पाखांडाचे दरकुटे. पाखांड शब्दाचा अर्थ आहे नास्तिकपणा. लक्षात आलं का? पा म्हणजे ईश्वर, वेद आणि त्याचं खंडन करणारा, त्याला नाकारणारा. लक्षात आलं का? नास्तिको वेदनिंदक, वेदाची निंदा करणारा. लक्षात आलं का? वेदमार्गाचं अनुसरण न करणारा, वेदमार्गाला धिक्कारणारा, त्याला काय म्हणतात? पाखांड म्हणतात, पाषांड म्हणतात, पाखांड म्हणतात. असा जो नास्तिकपणा आहे, हा नास्तिकपणा म्हणजे जणू काही दरकुटे, म्हणजे दऱ्याखोऱ्या. लक्षात आलं का? या दऱ्याखोऱ्या काय कर? नाहीशा कर. लक्षात आलं का? आता आपण वनामध्ये जर गेलो तर त्या वनात जर दऱ्याखोऱ्या काही असतील तर तिथं जीविताची हानी होण्याचा काय असतो? संभव असतो. लक्षात आलं का? तर ह्या दऱ्याखोऱ्या काय कर? तू नष्ट कर. कोणत्या दऱ्याखोऱ्या? पाखांडाच्या. म्हणजे माझ्या ग्रंथामध्ये, मी हा जो ग्रंथ आता निर्माण करत आहे, या ग्रंथामध्ये पाखंडी मताचं समर्थन माझ्याकडून कुठेही होऊ नये. लक्षात आलं का? माझ्याकडून पाखंडीपणा कधीही होऊ नये. मी जे आता प्रतिपादन करणार आहे, जे व्याख्यान करणार आहे, त्या व्याख्यानामध्ये चुकूनही एक अंशाने देखील वेदाच्या विरोधी माझ्याकडून लिहिलं जाऊ नये, माझ्याकडून बोललं जाऊ नये, माझ्याकडून तशी मांडणी, तशी रचना या ग्रंथाची होऊ नये. पाखंडाचे दरकुटे. कारण पाखंड म्हणजे काय आहे? दऱ्याखोऱ्या आहे. जशा दऱ्याखोऱ्यामध्ये अडकून तो जीव आपल्या काय करत असतो? आपली जीविताची हानी करून घेत असतो, त्याच्या जीविताचा काय होत असतो? नाश होऊन जात असतो. तसं ह्या पाखंड मतामध्ये अडकलेल्या जीवासंबंधी घडत असतं.
पाखंड मत हे वरवर आपल्याला ऐकायला ते बरं वाटतं, परंतु अंततः परिणामतः ते आपला काय करत असतं, सर्वनाशच करत असतं. लोकांना अशा काही गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात, कशाचा देवन, कशाचं पापन, कशाचं पुण्यन. लक्षात आलं का? ही जगामध्ये आपण पाहतो अत्यंत वाईट वागणाऱ्या लोकांचंही भलं झालेलं आपल्याला दिसून येतं. सत्य मार्गाने चालणाऱ्यांना दारिद्र्य भोगण्याचा प्रसंग दिसतोय, अपमानाचे अनेक प्रसंग दिसतात. लक्षात आलं का? रोग जर्जर झालेले दिसतात सत्य मार्गाचा अनुसरण करूनही. याचाच अर्थ या जगामध्ये काही ईश्वर नाही. लक्षात आलं का? किंवा हे वेद जे सांगतो ते सर्व काय आहे, थोतांड आहे. हे शास्त्र जे आहे ते सर्व ब्राह्मणांनी आपल्या पोट भरण्याची साधनं म्हणून काय केलेली आहेत, रचलेली आहेत, असं सांगणारे लोक आपल्याला जगामध्ये पुष्कळ भेटतील. आणि त्यांच्या त्या बोलण्याला, त्यांच्या त्या भूलथापेला बळी पडणारे अनेक सामान्य लोकही आपल्याला काय होतील, आढळतील. सामान्यच काय, ज्याला व्यवहारामध्ये असामान्य बुद्धीचा समजण्यात येतो, व्यावहारिक पातळीवरती बुद्धीचा स्तर ज्याचा खूप उंचावलेला आहे असं आपण म्हणतो. वकील, प्राध्यापक, डॉक्टर इत्यादी लोक हे सुद्धा या पाखंडी मतामध्ये अडकलेले आपल्याला दिसून येतात. ज्ञानोबाराय म्हणतात की ही ग्रंथरचना करत असताना पाखंडाचे दरकुटे मोडी. लक्षात आलं का? या नास्तिकपणाच्या दऱ्या खोऱ्या काय करा, नष्ट करून टाका. लक्षात आलं? ह्या पाखंड म्हणजेच काय आहे, या दऱ्या खोऱ्या खड्डे हे जणू आहेत पाखंडाच्या दऱ्या. तसं तर पाखंडाचे आपल्याला अनेक प्रकार करता येतील, परंतु त्याचा जास्त विचार आपल्याला करणं नको. लक्षात आलं का? कर्मपाखंडी, धर्मपाखंडी, ज्ञानपाखंडी असे वेगवेगळे काय करता येतील, आपल्याला प्रकार करता येतील. आता आपल्याला कदाचित असा भ्रम किंवा अपसमज आपल्या स्वतःबद्दल असतो की आपण काही पाखंडी नाहीत. आम्ही तर शास्त्राला मानतो, वेदाला मानतो, वेदाला आम्ही नाकारत नाही, धिक्कारत नाही, त्याचा अवेर करत नाही, तिरस्कार करत नाही. जरी आपण मुखाने वेदाचा धिक्कार करत नसलो, लक्षात आलं का, आपल्या मुखाने आपण कधी वेद थोतांड आहे असं म्हणत नसलो, तरी देखील वागण्यातून मात्र आपण वेदाचंच खंडन करतो. लक्षात आलं? वागण्यातून काय करतो, वेद विरोधीच वागतो. फक्त मुखाने आम्ही वेदाच्या विरोधी आहेत असं म्हणत नाही. आणि जे नास्तिक आहेत, ज्यांना सरळ समाजामध्ये नास्तिक असं समजण्यात येतं, ते काय करतात, मुखानेही काय करतात, शब्दाचं काय करतात, वेदाचं काय करतात, खंडन करतात शब्दाच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे. वागण्यातून तर करतातच खंडन. लक्षात आलं का? मग हे वर असलेले पाखंडी कोण, काही अंतरंगातील पाखंडी अनेक लोक. हे बघा, तुम्हाला असे काही लोक जगामध्ये आढळतील की जे वेदशास्त्राचं आम्ही अनुसरण करतो आहोत असं म्हणणारे असतील, अगदी वेदाचं उच्चारण करणारे लोक असतील, वेद पाठ करणारे लोक असतील. लक्षात आलं का? शास्त्राचं अध्ययन करणारे लोक असतील, शास्त्र ज्यांनी जाणण्याचा प्रयत्न केलाय किंवा अभ्यास केलेला आहे असेही लोक आढळतील. आणि वागण्यामध्ये मात्र वेदविरोधीच वर्तन त्यांचं असलेलं आढळेल, असेही काही लोक आढळतील. बरं, असेही काही लोक आढळतील की ज्यांचं व्यावहारिक जीवन एका नैतिक पातळीवर सुस्थिर आहे. लक्षात आलं का? पण ते वेदाचा काय करतात, अवेर करतात, तिरस्कार करतात, मुखाने वेदाच्या विरोधी बोलतात. आणि वागताना मात्र एक सचोटीनं व्यवहार करताना आपल्याला असे काही लोक आढळून येतील. माझं बोलणं लक्षात येत आहे का? सरळ सांगू का, खालच्या स्तरावर येऊन अगदी माळकरी नसलेलेही खरं वागणारे लोक आढळतील. म्हणजे सगळेच खरे असं नाही, काही अंशात. आणि काही ठिकाणी अगदी माळकरी, ज्यांना वारकरी असं म्हणण्यात येतं, ते देखील खोटं वागणारे आढळतील. लक्षात आलं का? पाखंड शब्दाचा आता विचार जर आपण विस्तारपूर्वक करू गेलो तर आपल्याला खूप त्याच्यावर 1-2-4 दिवस काय करावी लागेल, चर्चा करावी लागेल. गोष्ट अशी आहे, आपल्या कृतीतूनही आणि आपल्या उक्तीतूनही वेदाचं खंडन केलं नाही पाहिजे. लक्षात आलं का? आपण उक्ती म्हणजे आपलं वचन, म्हणजे आपलं बोलणं, या बोलण्यातूनही कधी वेदाचं खंडन होऊ नये. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड जनामध्ये. तुकाराम महाराजांनी सांगितलं, वेदबाह्य, जो वेदबाह्य बोलतो, वेदाला जे मान्य नाही असं जे बोलतो, वेदाच्या विरोधी जो बोलतो, त्याला शिवी दिलेली आहे तुकाराम महाराजांनी. आणि त्याचे तोंड, काळे तोंड मध्ये
त्याचं 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 तोंड काळं होऊ म्हटले. लक्षात आलं का? म्हणजे मुखाने देखील आपण जे जे काही बोलू ते वेदाच्या विरोधी नसलं पाहिजे. उलट वेद प्रतिपादित जे आहे तेच आपण बोललं पाहिजे. आणि तुकोबराय स्वतःबद्दल सांगताना काय म्हणतात? वाचा बोलो वेद नीती. आम्ही आमच्या मुखाने जे वेदाने नीती धर्माचा उद्घोष केलेला आहे तेच आम्ही आमच्या मुखाने बोलू. म्हणजे तुकोबाराय इत्यादी जे संत आहेत किंवा जे सत्पुरुष आहेत व्यवहारामध्ये सुद्धा सज्जन आहेत ते सुद्धा काय करतात? आपल्या मुखाने काय बोलतात? जे वेदाला मान्य आहे तेच बोलतात. आणि करू संती केले ते, आणि करताना कृतीनं ते काय करतात? संत पुरुषांनी जे केलं ते. लक्षात आलं का? आपल्या कृतीतून आणि आपल्या उक्तीतून वेद विरोधी कधीही आपण वर्तन केलं नाही पाहिजे. लक्षात आलं का? आपण केवळ उक्तीतून वेदाचं काय केलं? समर्थन केलं. लक्षात आलं का? वेद आम्हाला सर्वस्वी प्रमाण आहे, आमच्या सनातन धर्माचा तो धर्मग्रंथ आहे. लक्षात आलं का? आणि वेदाचा प्रचंड काय बाळगला? अभिमान बाळगला. लक्षात आलं का? आम्ही वेदाभिमानी लोक आहोत असं म्हटलं. आणि वागण्यामध्ये मात्र सगळं वेदविरोधी जर वर्तन होत असेल तर ते देखील काय आहे? पाषांड आहे. ते सुद्धा काय आहे? मोठं पाखंड आहे. तुकाराम महाराजांचे अनेक अभंग असे आहेत. तुकोबरायांचा गाथा आपण जर विचारपूर्वक वाचला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांचं ते जे बोलणं आहे ते काही असं मवाळकीनं ते बोलत नाही. त्यांचं बोलणं रोखठोक असं बोलणं आहे. तुम्हाला अगदी हे तत्वज्ञान तुमच्या व्यवहारात तुमच्या जीवनातच उतरलं पाहिजे यासाठी ते काय आहेत? आग्रही आहेत. लक्षात आलं का? जे तुम्ही तुमच्या मुखाने बोलता तेच तुमच्या वर्तनात असलं पाहिजे असा मोठा आग्रह सगळ्या संतांचा असला तरी तुकोबरायांचा विशेषतेनं आपल्याला आढळून. बोले तैसा चाली त्याचीच वंदावी पावली. लक्षात आलं का? जो जसा बोलतो तसाच जर वागत असेल तर, म्हणजे तुकोबराय इत्यादी सर्व जे संत आहेत त्यांचा जोर कशावर आहे? वागण्यावर आहे. लक्षात आलं का? मुखाने सुद्धा आपण वेदविरोधी कधी बोलू नये आणि आपल्या कृतीतूनही कधी वेदविरोधी वागू नाही. अनेक वेळेस आपल्याला असं दिसून येतं, आपण सर्व आता आस्तिक मंडळी म्हणजे वेदाला मानणारी मंडळी आहोत असं आपल्याला वाटतं. लक्षात आलं का? आणि लोक देखील तसं काय करतात? आपल्याविषयी समजतात. आपल्याला पाखंडी म्हणायला कोणी तयार होणार नाही. पण आपली कृती जर वेदाच्या नीतीच्या विरोधी असेल तर आपण देखील काय आहोत? महापाखंडी आहोत. ते पाखंडी परवडले, कारण ते काय करतात? बोलतानाच सरळ सांगतात की आम्ही वेदाला मानत नाही. लक्षात आलं का? आपण मात्र काय म्हणतो? वेद पाठ करतो. लक्षात आलं का? वेदाचं अनुसरण करतो आहोत असं दर्शवतो. बाह्य सर्व आपले ज्या क्रिया आहेत त्या वेदाचं अनुसरण करणाऱ्याच आहेत असं जणू आपल्याला लोकांनाही काय होतं? आपल्या संबंधी असं भ्रम होतो. परंतु आपलं सर्व जे वर्तन असतं ते सर्व वेदाला अनुकूल असतंच असं आहे का? लक्षात आलं का? मग मी नेहमी सांगत असतो ना, पूजापाठ मनुष्य 3 तास करील, 4 तास करील, रोजचे 2 तास करील. लक्षात आलं का? अगदी कठोरतेनं त्या पूजाविधींचं काय करील? पालन करील. पण तिथून उठला आणि दुकानावर गेला किंवा व्यवहारात पडला, त्याच्या रोजच्या दैनंदिन कार्यात पडला की तिथं मात्र त्याला देवाचा काय होणार? विसर होणार. लक्षात आलं का? देवाचा आठव किंवा देवाची जी आज्ञा आहे कसं वागावं याचा आठव त्याला त्या इतर व्यवहारामध्ये होतो का? लक्षात आलं का? त्याचा देवदेव कुठपर्यंत? देवघरापुरता. लक्षात आलं? त्याचा देवदेव कुठं? देवळापुरता, मंदिरापुरता, धार्मिक स्थळांपुरता, तीर्थांपुरता. लक्षात आलं का? खरा तो देवदेव हा तेवढ्यापुरता मर्यादित असता कामा नाही. लक्षात आलं का? नाहीतर मग राक्षस लोक सुद्धा आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं, लक्षात आलं का, अगदी विधिविधानपूर्वक पूजा करत होते. म्हणून काय ते आस्तिक ठरले का? लक्षात आलं का? किंवा देवाचे मोठे हे श्रेष्ठ भक्त असे ठरले का? तर ते काय ठरले? शेवटी पाखंडित ठरले. कारण कर्मातून ते काय करायचे? वेदशास्त्राधिकांचं काय करायचे? खंडनच करायचे. इथं ज्ञानोबाराय अशी मागणी करतात आपल्या श्रीगुरूंकडे की मी हा जो ग्रंथ निर्माण करणार आहे तर या ग्रंथामध्ये माझ्याकडून पाखंड मताचं अंशांशानेही समर्थन होऊ नये. माझ्या शब्दामधून थोडं सुद्धा पाखंड मत मांडलं जाऊ
नये. आपण माझ्यावर कृपा करावी आणि ह्या पाखंडाच्या दऱ्याखोऱ्या काय कराव्या, आपण नष्ट करून टाकाव्यात. पाखंडाचे दर कुठे, मोडी वागवाद आव्हाटे. वाग्वाद, वाद वाणीनं केलेला वाद. लक्षात आलं का? अनेक प्रकार त्याचे पडतील. वाद आहे, संवाद आहे. लक्षात आलं का? त्याला उपसर्ग लावला तर विवाद आहे. लक्षात आलं का? संवादाला आणखी उपसर्ग लावला, 2 उपसर्गपूर्वक वाद शब्द जर केला तर सुसंवाद आहे. लक्षात आलं का? पुन्हा हेत्वाभास आहे. लक्षात आलं का? पुन्हा जल्प आहे, वितंड आहे, छल आहे. असे काय आहेत, हे वादाचे काय आहेत, प्रकार आहेत. म्हणजे वाणीनं जे काही बोललं जातं, परस्परांशी एकमेकांची मतं जाणून घेण्याचं मोठं माध्यम काय आहे, शब्द आहेत. लक्षात आलं? परस्परांच्या भावना आपल्याला जर जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याकडं शब्द हे मोठं काय आहे, माध्यम आहे. लक्षात आलं? वाणी हे मोठं काय आहे, आपलं माध्यम आहे. आणि त्या वाणीच्या द्वारे आपण परस्परांच्या मताची काय करू शकतो, देवाणघेवाण करू शकतो. आपलं जे मनोगत आहे ते दुसऱ्या समोर आपण प्रकट करू शकतो. कशाच्या द्वारे? वाणीच्या द्वारे. म्हणजे वाणीचं मोठं काय आहे, सामर्थ्य आहे. लक्षात आलं का? ज्ञान प्रसारित करत असताना देखील वाणीचं काय आहे, मोठं महत्त्वाचं आहे की नाही. लक्षात आलं का? जसं तो शिष्य आहे त्याच्या श्रवण इंद्रियाचं महत्त्व आहे, तसं गुरुच्या वाणीचं देखील काय आहे, मोठं महत्त्व आहे. पण ही जी वाणी इतकी महत्त्वाची असलेली, यामध्ये या वाणीच्याद्वारे केले जाणारा जो वाद आहे त्याच्या माध्यमातून म्हणजे अनेक अडचणीही निर्माण होण्याची काय असते, दाट शक्यता असते. लक्षात आलं का? बोलण्याने अनेक कामं जशी होतात तशी बोलण्याने अनेक कामं बिघडत देखील असतात. लक्षात आलं का? कुठं बोललो होतो आपण, त्या बाबांच्या ती ज्यावेळेस आले होते परत जाऊन, त्यावेळेस तिथं बोललो होतो. मला म्हटले बोला. म्हटलं आमच्यासारख्यांनी बोलणं उचित आहे की अनुचित मला सांगता येत नाही. लक्षात आलं का? काही बोलणे हे आम्हा अनुचित असं होईल. जसं काही मागणे हे आम्हा अनुचित, तसं आम्ही काही बोलणं अनुचित होईल. कारण बोलण्याने अनेक कामं जशी होतात तसं बोलण्यानेच अनेक कामं काय होत असतात, बिघडत असतात. ज्ञानोबराय म्हणतात, मोडी वागवाद आव्हाटे, वादाचे आडमार्ग मोडून टाक. म्हणजे माझं हे जे लिखाण असेल याच्यामध्ये वादाला कुठेही काय नको, स्थान नको. लक्षात आलं का? तसं तर वादे वादे जाये ते तत्वबोध हा म्हटलेला आहे. लक्षात आलं? पण तो वाद वेगळा. लक्षात आलं का? तो सुसंवाद आहे. लक्षात आलं? तिथं वाद शब्द जरी असला तरी त्याचा खरा अर्थ काय आहे, सुसंवाद. गुरु शिष्यांमध्ये होणारा जो संवाद आहे, लक्षात, त्याला देखील वाद या शब्दानेच म्हटलेला आहे. पण इथं जो ज्ञानोबा वाग्वाद आव्हाटे, वादाचे आडमार्ग काय कर, मोडून टाक, इथं वाद शब्दाचा अर्थ काय आहे, वेगळा आहे. लक्षात आलं का? तिथं काय म्हटलेलं आहे, तीर्थे तीर्थे निर्मलम साधुवृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतनानुवादः वादे वादे जायते तत्वबोधः बोधे बोधे भासते चंद्रचूडः. त्यांनी सांगितलं तीर्थे तीर्थे निर्मलम साधुवृंदम. प्रत्येक तीर्थामध्ये निर्मळ अशा साधूंचे समुदाय आहेत. लक्षात, मिळविली मांदी वैष्णवांची असे साधूंचे समूह आहेत. कुठं? तीर्थामध्ये. तसं इतरत्र सर्व भूतलावर आपण फिरलो तर साधून चले जमात असं म्हटलेले, साधू झुंडीनं चालत नाहीत. लक्षात आलं का? लोक म्हणतात साधूंची टोळी आली ह्या दिशेने, साधूंचा समूह. याला साधूच दुर्मिळ आहे तर त्यांची टोळी कुठली? लक्षात आलं का? टोळी चोरांची असते. कबीरदास म्हटले, साधू न चले जमात. साधू असा जमावाने कधी चालत, साधूच नाही तर जमाव व्हायचा कुठं? लक्षात आलं का? या भूतलावरती त्यांनी सांगितलं ना, साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. जसं प्रत्येक वनात काय नाही आहे, चंदन नाही आहे, तसं सगळीकडंच साधू नसतात. पण इथं सांगितलं तीर्थे तीर्थे निर्मलम साधुवृंदम. पण त्या साधूंना आवडणारे जे क्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, तिथं मात्र साधूंचा समुदाय असतो आणि ते परस्परामध्ये काय करत असतात, तत्वचिंतन करत असतात. तीर्थे तीर्थे निर्मलम साधुवृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतनानुवादः. आणि त्यांच्या त्या समूहामध्ये तत्वचिंतन चाललेलं असतं. तत्वचिंतनानुवादः त्याचं कथन चाललेलं असतं.
आणि वादे वादे जायते तत्वबोध. आणि त्या वादामध्ये म्हणजे त्या सुसंवादामध्ये, त्या परस्पर केलेल्या चर्चेतूनच काय होतं, तत्वबोध, त्यातूनच कोणाला तरी काय होतं, ज्ञान होत असतं. म्हणजे महान साधूंची चर्चा ज्या ठिकाणी चालते, अशी जी निर्मळ असलेली जी तीर्थ आहेत, पवित्र जी तीर्थ आहेत, त्या ठिकाणी आपण गेलो आणि त्यांचा तो सुसंवाद आपण श्रवण केला तर आपल्याला काय होऊन जातो, तत्वबोध होऊन जातो, तत्वज्ञान होऊन जातं. तर त्या वादातून तत्वज्ञान होतं असं तिथं जे सांगितलं, तिथला तो वाद शब्दाचा अर्थ काय आहे, वेगळा आहे. तिथं शब्दाचा अर्थ काय आहे, त्या वाद शब्दाचा सुसंवाद, परस्पर तत्वचिंतनानुवाद असं म्हटलेलं आहे. तत्वाचं, परब्रह्म तत्वाचं चिंतन ज्याच्यात केलं तो वाद. आणि इथं ज्ञानोबर आहे वाद म्हणजे या वाणीचा जो वाद आहे त्या वादाचे आडमार्ग, आडमार्ग मोडून टाक असं आपल्या श्रीगुरूंना विनंती करतात. कारण हे बघा, अनेक ग्रंथ आहेत तत्वचिंतन करणारे देखील, तत्वज्ञान या जगासमोर आणणारे देखील, परंतु ते कसे आहेत, वादी प्रतिवादी या रूपाने आहेत. लक्षात आलं का? आपण आता आरंभाचा ग्रंथच विचारसागर आपण पाहिला काहीसा भाग मागं 1-2 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, परस्पर काय आहे, वाद आहे. लक्षात आलं? कोणीतरी काय करणार आहे, शंका उपस्थित करणार आहे. लक्षात आलं का? आणि त्याला ते श्रीगुरू काय करणार, त्याचं समाधान करणार आहे. आता ते उपयोगीच आहेत, जगाला उपकारकच असे ते काय आहेत, ग्रंथ आहेत. पण सामान्य मनुष्य त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्याची प्रवृत्ती होईल तर तो त्या वादातच काय होऊन जाईल, गुरफटून जाईल. त्या शंकाकाराने उपस्थित केलेली शंकाच जर त्याला नीट समजली नाही तर त्याला केलेलं जे त्याला दिलेलं समाधान आहे श्रीगुरूंनी, ते त्याला कसं काय पचनी पडेल. लक्षात आलं का? आणि कदाचित त्याला ती शंकाच जर खरी वाटली तर मग तर कल्याणच झालं समजायचं. लक्षात आलं का? त्या नास्तिकांनी उपस्थित केलेली शंकाच जर त्याला अत्यंत खरी वाटली, खरी तर वाटली पाहिजे, म्हणजे मग ते उत्तर काय होतं, दिल्यानंतर त्याचं समाधान होतं. पण त्या उत्तर देईपर्यंत जर तो त्यात राहिला नाही तर. लक्षात आलं? हे जे षडदर्शन जे शिकले जातात त्याच्यामध्ये सुरुवातीला व्याकरण, नंतर न्याय म्हणजे तर्कशास्त्र, नंतर सांख्य इत्यादी शास्त्र शिकवले जातात. मला हे सांगायचं, सांख्य हे जगताला सत्य मानणारं काय आहे, शास्त्र आहे. आता एखादा विद्यार्थी व्याकरण शिकला, तर्कशास्त्र शिकला आणि सांख्यही शिकायला त्याने आरंभ केला, सांख्यही पूर्ण शिकला आणि पुढं आता त्याला शिकण्याची संधीच राहिली नाही, मुख्य ग्रंथांपर्यंत तो पोहोचलाच नाही, तर तो आता जो घरी आलाय, परतलाय माग, तो काय बनून आला, जगत सत्यवादी बनून आला. लक्षात आलं? आता तो आपल्या मनाने ज्यावेळेस ह्या संत वाङ्मयाचं काय करील, चिंतन करील, त्यावेळेस तो ह्या संत वाङ्मयाचा अर्थ कसा लावेल, जगत हे कसं आहे, सत्य आहे. लक्षात आलं का? असं म्हणून काय करील, तो त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करेल. कुठपर्यंत पोहोचला नाही, त्या सिद्धांतापर्यंत जर पोहोचला नाही, वेदांताच्या शेवट ब्रह्मसूत्रादी ग्रंथांपर्यंत जर पोहोचला नाही तर. मला काय सांगायचंय, हे अनेक ग्रंथ तत्वज्ञान प्रधान असले तरी देखील त्यामध्ये काय आहे, वाद आहे. लक्षात आलं का? तो वादही काय आहे, उपयोगी असाच आहे, आपल्या बुद्धीला तीक्ष्ण बनवणाराच तो वाद आहे. परंतु त्या वादामध्ये सामान्य जो श्रोता आहे किंवा सामान्य जो साधक आहे तो गुरफटण्याची काय आहे, शक्यता आहे. ही एक गोष्ट. किंवा इथं वाद शब्दाचा अर्थ जल्प आणि वितंड. लक्षात आलं का? आता त्याचे खूप प्रकार होतील, तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण गरिबी हटाव सांगून जातो. वादाचे काही प्रकार असे आहेत की समोरच्याने बोलला की त्याचं काय करायचं, पहिलं खंडन करून टाकायचं. लक्षात आलं का? त्याचं काय करायचं, खंडन. तुझं खरं, तुझं चुकीचं. लक्षात आलं का? बरं. दुसरा एक प्रकार आहे की आपलंच खरं. लक्षात आलं का? हा एक प्रकार. आणि वितंडावाद तर या 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला त्या नास्तिक मताचं वर्णन करत असताना असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे
की ह्या क्षेत्राचं जे वर्णन आहे ते जे नास्तिक आहेत, पाखांडाचे कडे, नागवे लुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे तळाशी येती. तळ म्हणजे तळ कुठं असतो? खाली. लक्षात आलं का? एखादा मनुष्य अत्यंत गलिच्छ भाषेत जर बोलू लागला तर लोक काय म्हणतात, हा फार खालच्या स्तराला जाऊन बोलला. लक्षात आलं का? तसे हे पाखांडाचे कडे म्हणजे पाखांड जे मत आहे त्या मतातलं टोक. लक्षात आलं का? ते कोण आहेत? हे जैन आहेत. कोण? जैन. हे नग्न फिरतात ना ते मुनी. तो जैन आणि बौद्ध हा धर्म सुद्धा काय आहे? वेद विरोधी आहे. लक्षात आलं का? पाखंडी आहे, हे ध्यानात ठेवा. आणि त्या पाखंडाचे टोक कडे असलेले हे जे नागवे आहे, ज्ञानोबराय नाव ठेवित नाहीत असं नाही, पण त्यांची भाषा जरा मवाळ आहे त्यामुळे कळत पण नाही नाव ठेवलेलं. नागवे. लक्षात आलं? नागवे लुंचिती मुंडे. ते काय करतात? केसर डोक्यावरचे काय करतात? उपटून टाकत असतात. बरं, त्यांना जर म्हटलं वाद करायला या, तुमचं मत खरं की आमचं मत खरं, नियोजन केलं आपण वादाचं. लक्षात आलं का? तर मग काय करतात? ते वितंड वादाचा काय करतात? अवलंब करतात आणि तळाशी येते, अत्यंत खालच्या स्तराला जाऊन बोलतात म्हटले. लक्षात आलं का? नास्तिका द्यावया तोंड, वेदाचे गाढे बंड, ते देखोनी पाखांड आनाची बाजे. नास्तिकांना तोंड देण्याकरिता वेदाची एक बळकट उठावणी आहे, पण ती उठावणी बघून, वेदाचे गाढे बंड पण ते बघून नाही, पाखंडी लोक काय करतात म्हटले? आनाची बाजे वेगळीच काय करतात? बग 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 करत राहत असतात. ती जी बगबग आहे ना, त्याला इथं वागवाद शब्दाने म्हटलेला आहे. लक्षात आलं का? आनाची बाजे हे बघा, वाद जो व्हायचा आहे ना परस्परामध्ये, शास्त्रकारांमध्ये, तो कसा झाला पाहिजे? एका दोरीत झाला पाहिजे की नाही? सुव्यवस्थित झाला पाहिजे की नाही? का हाणामारीवर आलं पाहिजे? जसं आता दोघांमधील परस्पर वाद असला आणि गावातील शहाणी माणसं जर ती वाद मिटवायला आलेली असली, त्यांना समोर असं बसवलेलं असलं, तर परस्परामध्ये ज्या काही एकमेकाकडून चुका घडल्या असतील किंवा काय घडल्या असतील त्या फक्त शब्दाने काय करायच्यात? तिथं कथन करायच्यात. पण काही आडमुठी माणसं लगेच तिथं सुद्धा काय येतात? भांडणावरच येतात. लक्षात आलं का? तसं ह्या नास्तिकांशी जे केलेले वाद आहेत, आता भगवान शंकराचार्यांच्या जीवनामध्ये तर आपल्याला ते खूप मोठं प्रकरणच काय होईल दिसून येईल. त्यांनी सर्व लोकांचं काय केलेलं आहे? खंडन. बौद्धादि बुद्धी तमसाम खलु चंड भानु हो, असं वर्णन आचार्यांचं केलेलं आहे. बौद्ध आदी, केवळ बौद्ध नाही, बौद्ध आदी. लक्षात आलं? बौद्ध आणि त्यासारखे अनेक. लक्षात आलं? ते कसे होते? त्यांनी या मानवी बुद्धीवरती अंधार पाडला होता. बौद्धादी बुद्धी तमसाम. लक्षात, या बुद्धीवरती काय केलं होतं? त्यांनी अंधार केला होता. परंतु त्या बौद्धादी मतांनी मानवी बुद्धी जी अज्ञान अंधाराने झाकळून टाकलेली होती, तो अज्ञान अंधकार दूर करण्याकरिता, तो नास्तिक मताचा अंधकार दूर करण्याकरिता प्रचंड प्रकाशमान हा जो सूर्य उगवला, तो म्हणजे भगवान शंकराचार्य आहे. लक्षात आलं का? सार्वनी कर्मठतेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशिला. नाथ महाराजांनी एकनती भागवताच्या अगदी आरंभीच भगवान शंकराचार्यांना काय केलेलं आहे? वंदन. वंदू आचार्य शंकरू. लक्षात आलं का? जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सार्वनी कर्मठतेचा विचारू प्रबोध दिन करू प्रकाशला. लक्षात आलं का? आणि आपल्या सर्व मानवी बुद्धीवर, सर्व जगावर हे जे यांचं मत लादल्या गेलं होतं, ते काय केलं? खंडन मंडन करून त्यांना हाकलून दिलं. लक्षात आलं का? बौद्ध धर्म अधिक कुठं आढळतो आपल्याला? जपान, चीन, लक्षात, तिबेट इत्यादी देशामध्ये. निर्माण कुठं झाला? भारतात. लक्षात आलं? पण हाकलून दिलं सीमेच्या पार. लक्षात आलं का? आता जे आढळतील ते नवबौद्ध, ते त्यांना बौद्ध मत सुद्धा ठाऊक नाहीये नेमकं. लक्षात आलं का? गोष्ट काय आहे? वाद, या वाणीचा वाद. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्याकडून जे प्रतिपादन केलं जाईल ते कसं असलं पाहिजे? सरळ असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? अगदी सरळ असलं पाहिजे. त्यामध्ये या वागवादाला, म्हणजे जल्प, वितंडा, हे जे अन्य पाखंडी लोक ज्या वादाचा उपयोग करतात चर्चेमध्ये, ते मात्र याच्यात येऊ नये. लक्षात आलं का? आता इथं ज्ञानोबरायने मी बोललो, ज्ञानोबराय नाव ठेवत नाहीत असं नाही, नाव देखील ठेवलेलं आहे. पण कशा भाषेत ठेवलेलं आहे? सौम्य अशा भाषेमध्ये त्यांना काय केलेलं आहे?
बोललेले आहेत. त्यांच्यातील दोष दर्शन लक्षात आलं का, त्यांच्या मतातील चुका लक्षात आलं का, कशा दाखवून दिलेल्या आहेत अगदी सौम्य भाषेमध्ये. जसं शहाण्या लोकांची, सभ्य लोकांची जी चर्चा व्हावी आणि त्या चर्चेमध्ये कुठेही वादाला स्थान न देता अगदी सरळ रीतीनं विचारांची काय व्हावी, देवाणघेवाण व्हावी, त्याप्रमाणे. आता ह्या लोकसभा, विधानसभा इत्यादी ह्या आपल्या राष्ट्राच्या कल्याणासाठीच निर्माण झालेल्या आहेत की नाही, त्याच्यामध्ये वादी प्रतिवादी असतात की नाही, म्हणजे सत्ताधारी असतात आणि विरोधक असतात. विरोधक असलेच पाहिजेत, कारण सत्ताधारी देखील काय करतील, कायम सत्तेत असल्यानंतर उन्मत्त होतील, लक्षात आलं का, मनमानी करू लागतील, कायद्याच्या चौकटीत वागणार नाहीत, म्हणून त्यांना त्या चौकटीत वागण्याला भाग पाडण्याकरिता विरोधक असावे लागतात. आणि मग तिथं त्यांची काय होते, परस्पर चर्चा. पण आपण अलीकडे पाहतो की तिथं देखील खुर्च्या एकमेकाच्या डोक्यात मारतात. आता ते नियमात आहे का, लक्षात आलं का, नाही. आणि जर परस्पर चर्चा झाली, प्रत्येकाला बोलण्याला त्या कायद्याप्रमाणे त्याच्या अधिकारानुसार, पदानुसार संधी दिल्या गेली, तर काय होईल, झालेल्या चुकांमध्ये सुधारणा होऊन देश काय होईल, सुव्यवस्थित चालेल. पण तिथं जर गदारोळ झाला, शिवीगाळ झाली, असंसदीय भाषेचा काय झाला, प्रयोग झाला, तर मग ते काही उचित मानलं जाणार नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात की मी आता हा जो ग्रंथ निर्माण करतो आहे, हा ग्रंथ निर्माण करताना अनेक वेळेस त्या नास्तिकांचं मतही काय येणार आहे, आपल्या समोर येणार आहे, आणि ते मत कसं दूषित आहे हेही दाखवावं लागणार आहे. पण ते दाखवलं जात असताना माझ्याकडून या वाग्वादाला स्थान दिलं जाऊ नये. लक्षात आलं का, दोष जे दर्शवायचे आहेत ते दोष सुद्धा सौम्य भाषेत आणि सौम्य व्यवहारानेच काय केले जावेत, दर्शविले जावेत. गंमत सांगतो, एक साहित्यिक आहेत मोठे, त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे मोठी माणसं कशी बोलत असतात. रेल्वेने प्रवास करत असताना त्यांचं जे सीट होतं, एका ठिकाणी गाडी काही काळ थांबलेली असताना एखाद्या स्टेशनवर 2-5 मिनिटासाठी ते खाली जाऊन आले. तेवढ्यात एक दुसराच प्रवासी आला आणि त्यांच्या सीटवर बसला. आता हे जवळजवळ 400-200 किलोमीटर प्रवास करून आले होते ना, अजून 400-200 किलोमीटर त्यांना जायचं होतं. त्यांचं सामान तिथंच होतं सगळं. आता आल्यानंतर ते बसलेले दिसले तर ते लगेच उठ असं म्हटले नाही, लक्षात आलं का, तर नमस्कार केला, कुठं जायचंय, अमुक ठिकाणी जायचं. त्या नवीन आलेल्या माणसाला आपलं नाव काय, असं त्याने काहीतरी सांगितलं असेल, हिरालाल सांगितलं असेल, चला आता मारवाड्याचं नाव म्हणजे हिरालाल सांगितलं. वा वा वा, आपल्या पिताजीचं नाव काय आहे, ते म्हटले पन्नालाल आहे. ते म्हटले ही पन्नालालचं सीट नाही म्हटली. म्हणजे ही सीट काय तुझ्या बापाचं आहे का, असं नाही म्हटली. लक्षात मला काय सांगायचंय, दोष दर्शवायचे असतील तरी देखील ते कोणत्या भाषेत दर्शविले जावेत, सौम्य भाषेत दर्शविले जावेत. ते बोलत असताना परस्पर ह्या जल्प, वितंडा, हेत्वाभास इत्यादी या दुष्ट जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा अवलंब माझ्याकडून होऊ नये असंच मागणी करतात ज्ञानोबा. लक्षात आलं का, कुठं भांडणावर आले तर आहेत का, त्या बरोबर नाव ठेवलंय की नाही त्यांना. आता लांबेल विषय, नाही तर त्या जैन जे आहेत ना, नागवे फिरणारे, त्यांना आणखी एका ठिकाणी ज्ञानोबरायण असं म्हटलेलं आहे की जशी कुलवधू, कुलवान स्त्री या दिशेने चाललेली असेल आणि त्या दिशेने कोणी जर नग्न पुरुष येत असेल तर ती काय करते, त्या रस्त्याने न जाता काय होते, पाठीमोरी होत आहे असं म्हटलेले. काय होते, पाठीमोरी होते. त्याच्याकडे काय करते, पाठ फिरवते, दुसऱ्या दिशेला चालू लागते. लक्षात आलं का, काही बोलते का त्याला, नाही. त्या दिशेने जाते का, नाही. त्याच्याकडे पाहते का, नाही. काय करते, पाठीमोरी होते. त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात हे नागडे फिरू लागले ना, त्यामुळं श्रुती माऊलींनी यांना पाठ फिरवली म्हटले. यांचा अंगीकार केला नाही. तशी तर श्रुती ही काय आहे, माऊली आहे. नाही श्रुती परवती माऊली जगा, पण त्या श्रुती माऊलीने सुद्धा या नागड्यांकडे बघून काय केली म्हटली, पाठ फिरव. आता किती मोठं नाव ठेवलेलं आहे, पण भाषा कशी आहे, लक्षात आलं का, सौम्य भाषेमध्ये. म्हणून ते म्हणतात वाग्वादाला स्थान नको बाबा. इथं वादाचे आडमार्ग आपण काय करा, मोडून टाका. आव्हाटे आडमार्ग म्हटलेला आहे, वादाला काय म्हटलेलं आहे, आडमार्ग म्हटले. जसं मी सांगितलं
परस्पर विरोधी मत असलेल्या लोकांची जरी चर्चा एका ठिकाणी आरंभली गेलेली असली, सभेमध्ये सभा त्यांची नियोजित केली गेलेली असली आणि तिथं एकमेकांचे दोष जरी दर्शवायचे असले तरी देखील तिथं जर वाद उपस्थित झाला तर ती चर्चा दुसऱ्याच बाजूला जाते. तुम्ही बघता की नाही टीव्हीवर चर्चा चालू असतात, लक्षात आलं का? तो अँकर काय करतो, 4-2 लोकांना बोलवतो, मुद्द्याचा समर्थक, मुद्द्याचा विरोधी, तिसरंच मत असलेला, लक्षात आलं का? आणि या दोघांना विरोध करणारा आणि हा मात्र त्यांची झुंज लावून देणारा, लक्षात आलं का? आता ती चर्चा, त्यामध्ये जर ती आलेली लोक अत्यंत सभ्य आणि विचारी असतील ते गृहस्थ, तर ती चर्चा काय होते, सुव्यवस्थित चालते. आता एखादा जर आडमुठा, लक्षात, त्याला शब्द आडमुठाचे, तो आडमुठा असेल तर जो मुद्दा आहे त्या मुद्द्याने सरळ चर्चा न करता काय करतो, तिसरं मागचं काढतो. 1983 साली काय झालं होतं, मग वाद काय होतो, पांगल्या जातो. ज्ञानोबा म्हणतात हा वाग्वाद जो आहे, ही जल्पवितंडा इत्यादी जी वाद आहेत, ते वाद जणू काय आहेत, आडमार्ग आहेत. आपल्याला या ग्रंथामध्ये काय प्रतिपादन करायचंय, ज्ञानोबा म्हणतात भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं तेच विस्तृत रीतीनं स्पष्टीकरणासह या ठिकाणी काय करायचंय, मांडायचं. आपला मुख्य उद्देश काय आहे, गीता समजावून सांगणे, लक्षात आलं का? आता ही गीता समजावून सांगताना वेगवेगळ्या मुद्द्यांना जे हात घालावे लागणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टींची जी चर्चा करावी लागणार आहे, ती कशी व्हावी, सरळ मार्गाने व्हायला पाहिजे. माझ्या वाणीच्याद्वारे, माझ्या शब्दांच्याद्वारे या वादांना स्थान दिलं जाऊ नये, कारण हे वाद काय आहेत, आव्हाटा, आडमार्ग आहेत. जसं एक मार्ग असतो महामार्ग, आणि काय असतात, आडमार्ग. आडमार्ग आपल्याला उचित स्थळी घेऊन जातील का? जे आपलं ध्येय आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं, जो मुक्काम आपला आहे, जे साध्य आहे, ते साध्य गाठण्याकरिता आपल्याला जो सरळ मार्ग आहे त्या मार्गानेच जावं लागणार आहे. आपण जर त्या आड मार्गाला गेलो, नका जाऊ आड राणे, ऐशी गरजती पुराणे, तुकाराम महाराज म्हटले आड राणाने जाऊ नका, पुराणांनी गर्जना करून सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? काय नाश केला शब्दज्ञाने, ते चरण काय आहे, ऐक लक्षात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे, झाडू संतांचे आड राणी भरले जग. हे जग कुठं भरलेलं आहे, आड राणी भरलेलं आहे. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव, लक्षात आलं का? ह्या शब्दज्ञानी लोकांनी काय केलेलं आहे, नाश केलेला आहे. साधनं काय केलेली आहेत, बुडवलेली आहे. म्हणजे जगाला ते कोणत्या मार्गाला घेऊन गेले आहेत, आड मार्गाला घेऊन गेले. परत वचन सांगतो, आमच्या स्वामीजींनी सांगितलेलं, अनेक वेळेस सांगितलं असेल, साधूने जगातील लोकांना आपल्या नादाला लावायचं नाही, साधूने जगातील लोकांना देवाच्या नादाला लावायचं. लक्षात आलं का? जो साधू जगातील लोकांना देवाच्या नादाला लावित असेल तोच साधू, तोच त्यांना मार्गाला लावतोय असं म्हणायचं. लक्षात आलं का? त्यांना सुमार्गाला, सुयोग्य, सुपंथ जे दाविती सुपंथ, लक्षात आलं का? ते काय करतात, सुपंथ दाखवतात. योग्य मार्ग, भगवंताकडे जाण्याची वाट काय करतात, ते दाखवतात. आपलं महत्व वाढवत नाहीत. लक्षात आलं का? आपल्या नादाला लोकांना लावत नाहीत. आणि जे लोक समाजातील लोकांना देवाच्या मार्गाला न लावता दुसऱ्या मार्गाला लावत असतील, समजायचं कोणत्या मार्गाला लावतात, ते आड मार्गाला लावतात. लक्षात आलं का? मोडी वागवाद आभाटे, या जल्प वितंडा हेत्वाभास इत्यादी सारख्या वादांचे आडमार्ग हे श्री गुरुदेवा आपण काय करा, मोडून टाका. आणि कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी. आणि कुतर्क, वेद शास्त्र संत यांच्या विरुद्ध असलेला जो कुतर्क, आणि तो कुतर्कच जणू काय आहे, दुष्टे सावजे, दुष्ट स्वापद आहेत. लक्षात आलं का? जसं जंगलामध्ये फिरत असताना कोल्हे, लांडगे, लक्षात आलं का, अजून तरस, बिबट्या, हे काय आहेत, दुष्ट काय आहेत, श्वापद आहेत. निर्भयतेनं आपण त्या जंगलामध्ये संचार करू शकतो का, त्या वनामध्ये जर काय असतील तिथं दुष्ट श्वापद असतील. जंगलामध्येच काय, इकडं आपल्या लोकवस्तीत सुद्धा बिबट्या आला तर आपल्याला फिरता येत नाही. लक्षात आलं, कारण ते काय आहे, दुष्ट श्वापद आहे. बाकीचे श्वापद, हरण, ससे, हे श्वापदच आहेत, पण ते दुष्ट आहेत का, नाही. त्यांनी विचारण केलं तर चालू शकतं जंगलामध्ये. उलट आपल्याला त्यांना बघून काय होईल, आनंद होईल. मोर आहेत, असे इतर पशु पक्षी आहेत. पण आता विषारी सर्प,
लक्षात आलं का? काय म्हणतात त्या लांडगे, लक्षात आलं का? जीविताची हानी करू शकणारे असे जे घटक आहेत जंगलातील, ते जंगलामध्ये जर असतील तर मनुष्य त्या जंगलामध्ये निर्भयतेनं संचार करू शकेल का? त्या वनामध्ये मोकळीकतेनं फिरू शकेल का? नाही फिरू शकणार. मग तिथं फिरायचं असेल तर काय करावं लागेल? त्या दुष्ट श्वापदांचा काय करावं लागेल? नाश करावा लागेल. शिवाजी महाराजांचं चरित्र आपण शाळेमध्ये ते शिकवलं जायचं पूर्वी, किंवा आपण इतरत्रही वाचलं असेल. त्याच्यामध्ये ज्यावेळेस पुणे प्रांतामध्ये त्यांनी म्हणजे त्यांच्या मातोश्रींनी कारभार सुरू केला, त्यांना हाताशी धरून, वडील तर तिकडंच असायचे सेनापती म्हणून किंवा सरदार म्हणून. तर त्यावेळेस पुण्यातली ती जमीन जी आहे पुणे परिसरातली, त्यांनी सोन्याच्या नांगराने काय केली होती? नांगरली होती. लक्षात आलं का? म्हणजे आरंभ केला की आपण उत्तम रीतीने काय करावी? शेती करावी, त्यातून चांगली पिकं आपण काय करावीत? काढावीत. तर मग त्यावेळेस ती लांडगे इत्यादी असे पशु काय करायचे? त्रास द्यायचे. तर त्यांनी बक्षीस ठेवलं होतं की जो त्या लांडग्याला मारेल त्याला अमुक अमुक काय दिलं जाईल? बक्षीस. म्हणजे जे शेतीची हानी करणारे, जीविताची हानी करणारे जे श्वापद असतील त्यांना त्यांचा काय करायचं ठरवलं होतं त्यांनी? नाश. म्हणजे मग काय होईल? निर्भयतेने माणसं काय करू शकतील? शेती किंवा व्यापार करू शकतील. ज्ञानोबाराय म्हणतात की हा जो ग्रंथ मी निर्माण करणार आहे यामधले हे दुष्ट श्वापद जे आहेत त्यांना या मराठी भाषेतून हाकलून लावा तुम्ही. लक्षात आलं का? हे गुरुदेवा, तुम्ही काय करा? या दुष्ट श्वापदांना, या दुष्ट प्राण्यांना, हिंस्र प्राण्यांना काय करा? मराठी भाषेच्या प्रांतातून काय करा? हाकलून लावा. पण कोण आहेत हे दुष्ट श्वापद? कुतर्क. लक्षात आलं का? तर्क्यताम मा कुतर्क्यताम. भगवान शंकराचार्य म्हणतात तर्क करावा माणसाने, पण कुतर्क करू नये. श्रुती अनुकूल तर्क करावा. श्रुतीला अनुकूल, वेदाला अनुकूल, शास्त्राला अनुकूल, संतांना अनुकूल असा तर्क करायला काही हरकत नाही. लक्षात आलं का? तर्क तोची फरशू, नीती भेदो अंकुशू, वेदांत तो महारसू, मोदकू मिरवे. ज्ञानोबरायांनी या ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच जे वाङ्मयीन गणपतीचं वर्णन केलेलं आहे, त्याच्या हातातील जी आयुध आहे त्या आयुधाच्या ठिकाणी तर्काची काय केलेली आहे? कल्पना केलेली आहे. तर्क तोची फरशू, फरशी कुऱ्हाड. लक्षात आलं का? आणि कुऱ्हाडीचा काय उपयोग होतो? खंडन करणं, लाकडं तोडणं. लक्षात आलं का? आणखी काही तोडणं. आणि वेळ प्रसंगी जर आपल्यावर संकट आलं तर त्या शत्रूंना देखील काय करणं? हाकलून लावण्यासाठी त्याचा काय होतो? उपयोग होतो. कशाचा? फरशीचा, फरशी कुऱ्हाडीचा. आपल्या घरामध्ये जसं इतर सर्व साहित्य असतं, कपडे असतात, अन्नधान्य असतं, लक्षात आलं का? बाकीच्याही अनेक गोष्टी असतात, त्याप्रमाणे काय असतं? हत्यार देखील असतं. पण हत्यार कधी उपयोग केलं तर? रोज उपयोग आहे त्याचा. जसं अन्नधान्याचा रोज उपयोग आहे. घरातील अन्य ज्या वस्तू आहेत, अंथरण्या, पांघऱ्याचे कपडे, अंगावर लेण्याचे कपडे, त्याचा काय आहे? रोज उपयोग आहे. पण हत्याराचा रोज उपयोग होतो का? नाही. कधी? संकट प्रसंगी. तसं काम निघालं तर त्या हत्याराचा काय होतो? उपयोग होतो. तसं तो जो वाङ्मयीन गणपती आहे त्याचं चित्र रेखाटताना ज्ञानोबरायांनी त्या गणपतीच्या षडभुजा असलेल्या गणपतीच्या एका हातातील एका आयुधाला काय नाव दिलेलं आहे? तर्क. लक्षात आलं का? त्या फरशाला काय नाव दिलेलं आहे? तर्क. म्हणजे तर्काचाही उपयोग आहे. सतत उपयोग नसला तरी तर्काचा उपयोग आहे. लक्षात आलं का? पण कुतर्क नको. लक्षात आलं का? तर्क म्हणजे काय? श्रुती सिद्धांताला दृढ करण्याकरिता आपण जो तर्क देतो त्याला काय म्हणायचं? तर्क, सुतर्क म्हणायचं. लक्षात आलं का? एखादा नास्तिक जो आहे त्या नास्तिकाला आस्तिक बनवण्याकरिता जो तर्क दिला जाईल त्याला काय म्हणायचं? चांगला तर्क, सुतर्क. कारण तो तर्क करण्याच्या पाठीमागं तर्क करणाऱ्याचा उद्देश काय आहे? त्याला देव मार्गाला लावायचं. वेगवेगळ्या रीतीनं चर्चा करून त्याच्या बौद्धिक पातळीपर्यंत जाऊन त्याची विचार करण्याची जी दिशा आहे ती दिशा ओळखून, लक्षात आलं का, त्याला काय करायचं आहे? सन्मार्गाला आणायचं आहे. ही मोठमोठी लोक होऊन गेली पहा. स्वामी विवेकानंद किंवा त्यांच्यानंतरही स्वामी रामतीर्थ असतील किंवा अन्य आतापर्यंतचे जे काही महात्मे असतील, त्यांनी या अत्यंत सुशिक्षित आणि अत्यंत नास्तिक असलेल्या लोकांना वेदमार्गाला आणलं. कशाच्या आधारे? तर्काच्या आधारे. तो श्रुती अनुकूल तर्क तो केला तर काही हरकत नाही, तो काही घातक नाही, पण देवच नाही. लक्षात आलं का?
देवाच्या खंडनाकरता, वेदाच्या खंडनाकरता जो तर्क केला जाईल तो तर्क कोणता? कुतर्क. त्याला काय म्हणायचं? कुतर्क. आणि हे कुतर्कांची दुष्टे सावजे, कुतर्क रूपी दुष्ट श्वापदांना या मराठी भाषेच्या प्रांतातून हे गुरुदेवा काय करा, तुम्ही हाकलून लावा. लक्षात आलं का? म्हणजे मी हा जो ग्रंथ करणार आहे यामध्ये कुतर्काला कुठेही स्थान नको. लक्षात आलं का? माझ्याकडून कुतर्क केला जाऊ नाही. तुकोबराय तर म्हणले, बाबा या तार्किकाचा संघ टाकून द्या. तार्किकाचा टाका संघ, पांडुरंग स्मरा हो. तो कोणत्या तार्किकांचा? या कुतार्किकांचा. लक्षात आलं का? नाहीतर मग आता आमच्या स्वामीजींसारखे महापुरुष सुद्धा तर्कशास्त्रातले महान पंडित आहेत, मग त्यांचाही संघ सोडून द्यावा लागेल. म्हटलं काय तर तुकोबरायांनी सांगितलं तार्किकाचा टाका संघ. अरे पण ते असे तार्किक आहेत की भल्या भल्या नास्तिकांना आस्तिक बनवू शकतील. त्यांच्यात काय आहे ते सामर्थ्य. तिथं तार्किक शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? कुतार्किक. म्हणून तर मग हे सगळी संत वचनं किंवा शास्त्र वचनं ही समजून घेताना गुरु परंपरेने समजून घ्यावी लागतात. लक्षात आलं? मनाने वाचलं त्याचा अर्थ कळाला म्हणजेच समग्र अर्थ कळाला असा आहे का? मग तार्किकाचा टाका संघ. मग जो जो तर्कशास्त्र शिकलेलं द्या सोडून द्या. लक्षात आलं का? कुतार्किकांचा, जे वेदशास्त्र नाही म्हणतात त्यांचा संघ टाका. लक्षात करा. कारण ते सुद्धा काय करतात? असा तर्क देत असतात. पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही असं ते म्हणतात ना. अहो ते म्हणतात विवाह करण्यासाठी ब्राह्मणांची काय आवश्यकता आहे? तुम्ही पाहिलं का? हे पशु पक्षी यांचा कुठं काय विवाह होतो का? पण त्यांनाही काय होतात? लेकरं बाळ होतात, त्यांचाही संसार सुव्यवस्थित होतो. मग कशाला ह्या ब्राह्मणांची आवश्यकता आहे? कशाला ते वेदमंत्र उच्चारण्याची काय आहे आवश्यकता आहे? आणि लोकांनाही ते पटतं, कारण ते वेगवेगळे काय करतात? असे कुतर्क देत राहत असतात. अशा कुतर्क रूपी दुष्ट सावजांना, दुष्ट श्वापदांना या मराठी भाषेच्या प्रांतामधून काय करा? हाकलून लावा. म्हणजे हे गुरुदेवा, माझ्याकडून हा जो ग्रंथ निर्मिला जाईल यामध्ये कुतर्काला कुठेही स्थान नको. जसं ते एक सुंदर वन, पण त्या सुंदर वनाचं सौंदर्य कशाने नष्ट केलं? या दुष्ट श्वापदांनी नष्ट केलं. लक्षात आलं का? त्या वनामध्ये अनेक दिव्य औषधी आहेत, उपयुक्त फळं फुलं आहेत, सर्व गोष्टी सुंदर आहेत, पण तिथं जाणं लोक टाळू लागले का? कारण जीविताची हानी करणारे घटक त्या ठिकाणी लांडगे, कुत्रे, कोल्हे इत्यादी आहेत. पण त्यांना ज्यावेळेस तिथून हाकलून लावण्यात येईल त्यावेळेस कोणताही मनुष्य त्या वनामध्ये काय करू शकतो? मुक्त संचार करू शकतो. त्याप्रमाणे ह्या मराठी भाषेच्या प्रांतातून हे श्री गुरुदेवा या कुतर्करूपी दुष्ट सावजांना काय करा? श्वापदांना हाकलून लावा. कुतर्काची दुष्टे सावजे फेडी यांना काय करा? हाकलून लावा. म्हणजे माझ्या ग्रंथामध्ये काय नको? पाखंड नको. माझ्या ग्रंथामध्ये काय नको? हे जल्पवितंडा, हेत्वाभास इत्यादी वागवाद नको. माझ्या या ग्रंथामध्ये काय नको? हे श्री गुरुदेवा तर कुतर्क नको. म्हणून इथं पाखंडाला म्हटलेलं आहे दरकुटी. पाखंड हे पाखंडाच्या दऱ्याखोऱ्या काय करा? नष्ट करा. बरं. वागवाद आव्हाटे, वादाचे काय करा? आडमार्ग मोडून टाका. बरं. कुतर्करूपी दुष्ट श्वापद जी आहेत, जनावरं जी आहेत, त्यांना काय करा? हाकलून लावा. मग तुम्ही आता एक कल्पना करा. एक सुंदर वन आहे, त्या वनामध्ये असलेली जी सगळं फळं फुलं ही मानवाला अत्यंत उपयोगी आहे. त्या वनामध्ये असलेला जो वायू आहे तो आरोग्यवर्धक आहे. लक्षात आलं का? त्या वनामध्ये जीवन उपयोगी अनेक गोष्टीचा काय आहे? खजिना आहे. पण विचार करा, त्या वनात दऱ्याखोऱ्या आहेत, आडमार्ग आहेत. लक्षात आलं का? त्या मार्गात गेला का माणूस कुठं जातो तपासच लागत नाही. पुन्हा त्या वनामध्ये काय आहेत? दुष्ट श्वापद आहेत, लांडगे आहेत, बिबटे आहेत. लक्षात आलं का? अनेक काही विषारी काय आहेत? सर्प आहेत. तर मग मनुष्य तिकडे जायला प्रवृत्त होईल का? मग तिथं उपयोगी गोष्टी नाहीत का? तिथं आहेत. त्याला जीवनाला आवश्यक अशा काही गोष्टी नाहीत का? आहेत. पण जायला तयार होईल का? का? तिथं जीव घेण्या खोल काय आहेत? दऱ्या आहेत. पडलं की संपलंच, कल्याणच झालं समजायचं. बरं. आडमार्ग आहेत. एखाद्या रस्त्याला चुकून जर लागलं तर मागं येण्याचं कारणच नाही. बरं. आणखी काय आहे? हे हिंस्र पशु आहेत, जीविताचा नाश करणारे अनेक स्वापद त्या ठिकाणी आहे. पण विचार करा, त्या दऱ्याखोऱ्या नष्ट केल्या, ते आडमार्ग काय केले? बंद करून टाकले. आणि हे दुष्टशी श्वापद आहेत, त्यांना जर तिथून हाकलून लावलं त्या वनातून, तर मग कोणताही मनुष्य निर्भयतेनं त्या वनामध्ये काय करू शकतो? संचार करू शकतो. त्या वनामध्ये जाण्याला कोणाच्याही मनामध्ये काही शंका येणार नाही. कोणीही माणूस त्या वनामध्ये काय करू शकतो? प्रवेश करू शकतो. हे जसं
तसं हा मराठी भाषेचा जो प्रांत आहे, या मराठी भाषेमध्ये हा जो ग्रंथ मी निर्माण करतो आहे, यामध्ये आपण काय करा, नास्तिकपणाच्या दऱ्याखोऱ्या नष्ट करा, वाग्वाद म्हणजे वाद जे आहेत वाणीचे ते आडमार्ग काय करा, मोडून टाका, आणि कुतर्क म्हणजे वेदाच्या विरोधाचा तर्क, शास्त्राच्या विरोधाचा तर्क आणि संतांच्या विरोधात दिले गेलेला तर्क, हे तर्क जणूच काय आहेत, दुष्ट श्वापद आहे. लक्षात आलं का? आपण श्वापद पाळतो की नाही घरी? पशुपालन करतो की नाही आपण? भूतदया गायी पशूंचे पालन, पशुचं पालन करायचं सांगितलेलं आहे. गायी पाळतो, म्हशी पाळतो. लक्षात आलं का? आणखी काय काय प्राणी पाळतो का? लक्षात आलं? आपण नाही पाळत, कोंबड्या बिंबड्या म्हणा अनेक लोक पाळतात. लक्षात आलं? ती दुष्ट श्वापदात घाला. लक्षात आलं का? त्या कोंबड्या कशात घाला? दुष्ट श्वापदामध्ये. श्वापद आणि दुष्ट श्वापद. आता ही गायी उपयोगी श्वापद आहे की नाही? बैल, म्हशी. लक्षात आलं का? पण आपण कोणी साप पाळतो का? नाग पाळतो का? विंचू सांभाळून ठेवले का? कोणी लांडगा सांभाळलाय का? नाही, कारण ते काय आहेत, दुष्ट श्वापद आहेत. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये तर्काला स्थान द्यावं, तर्ककुशल मनुष्य असावा, कारण तर्काशिवाय व्यवहार देखील चालणार नाही. लक्षात आलं का? व्यवहारामध्ये सुद्धा तर्काची अत्यंत उपयोगिता सांगितलेली आहे. आपण आपल्याला आजारी पडल्यानंतर कोणाकडे जातो? वैद्याकडे, डॉक्टरकडे. आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार तो वैद्य ही तर्ककुशल असला पाहिजे. BAMS ला तर्कसंग्रह शिकवला जातो. लक्षात आलं का? तर्कशास्त्राचा जो आरंभ ग्रंथ आहे, बालवाडीचा ग्रंथ, प्रवेश ग्रंथ, तो कुठं शिकवला जातो? BAMS म्हणजे आयुर्वेदिक जे डॉक्टर असतात त्यांना. नंतर किती लक्षात राहतो माहीत नाही, पण त्यांना तर्क शिकवला जातो. कारण आलेला जो रुग्ण आहे त्याची त्याला काय करायची आहे? परीक्षा करायची आहे. परीक्षा करणारा कोण आहे? तो वैद्य आहे. कशाची परीक्षा करणार? त्या रुग्णाची आणि त्याला झालेल्या रोगाची. तर मग त्याला तर्कबुद्धी असली पाहिजे की नाही? लक्षात आलं? तो म्हटला ताप आला आणि दिली आणि गोळी काढली जागेवर, मग तो विचार करील ना, याचं वय काय, हा स्त्री आहे की पुरुष आहे, बैठ काम करणार आहे का कष्टाचं काम करणार आहे? लक्षात आलं का? हा शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? लक्षात आलं का? हा कोणत्या कुळातला आहे हे सुद्धा शोधलं जातं. लक्षात आलं का? मग तो ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे का वैश्य आहे का शूद्र आहे? लक्षात आलं का? आणि मग त्यावरून त्याला आलेला ताप हा नेमका कोणत्या कारणाने आलेला असला पाहिजे, आणि तो नेमका तापेचा कोणता प्रकार आहे त्याच्यावर तो औषध उपचार करतो. म्हणून आयुर्वेदामध्ये रोग परीक्षा व्हायलाच काळ जास्त जातो. म्हणून लोक कंटाळतात हे आयुर्वेदाचं खूप दिवस चालतं म्हणजे, कारण रोगाची नेमकी परीक्षा करण्याकरताच अधिक काळ जातो. आणि मग तिथून पुढं तो रोग समूळ नष्ट करण्याकरिता काय केले जातात? उपचार. मला काय सांगायचंय, वैद्य सुद्धा तर्ककुशल असावा लागतो. त्यांनी सांगितलेलं आहे एका ठिकाणी की वैद्या तर्कविहीना, हा तर्कविहीन वैद्य त्याचा त्याग करा म्हटले. तर्काचं ज्याला ज्ञान नाही अशा वैद्याचा देखील काय करा? त्याग. प्रत्येक गोष्टीमध्ये तर्क काय होतो? उपयोगी पडतो, पण कुतर्क नको. लक्षात आलं का? माणसं तर्काचा आश्रय करण्याच्या ऐवजी कशाचा आश्रय करतात? कुतर्काचा. आणि कुतर्काला काय म्हटलं ज्ञानोबरायांनी? दुष्ट श्वापद. एखाद्याने काय केलं? हौसेने लांडगाच पाळला, त्यालाच चावला, तर काय करायचं? लक्षात आलं का? ज्ञानोबराय म्हणतात, पाखंडाचे दरकुटे, मोडी वागवाद आव्हाटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. ही श्री गुरुकडे त्यांनी काय केलेली आहे? मागणी केलेली आहे. आपल्याला ज्ञानोबरायांच्या या मागणीनुसार या पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही पाखंड आढळणार नाही, कुठेही वागवाद आढळणार नाही, कुठेही कुतर्क ज्ञानोबरायांनी केलाय असं आढळणार नाही. पाखंडाचे दरकुटे, मोडी वागवाद आव्हाटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. या ओवीचं चिंतन आपण केलं. उद्या आता या राहिलेल्या ओव्या आपण पूर्ण करून लवकरच आता वेगाने ह्या अध्यायाचा जो आरंभ आहे म्हणजे श्लोक आहे त्याचे चिंतन करणार आहोत. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.